नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल थोडक्यात पण सविस्तर माहिती सांगणार आहे। गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो, त्याचं महत्त्व आणि आजच का केला जातो याच्या मागचं काय रहस्य आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आहे। नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी। गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला येतो। वसंत ऋतू सुरुवात होते आजपासून, वसंत ऋतूची, आणि नवीन सुगीचा हंगाम या दिवशी सुरुवात होते। या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते। गुढी हे विजयाचं प्रतीक आहे। विजय म्हणजे या दिवशी 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परत आले होते, एक अशी कहाणी आहे याच्या मागे। त्याच्यानंतर नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो। ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या दिवसापासून करायला सुरुवात केली होती। सतयुगाचा प्रारंभ झाला होता या दिवशी। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं हे। या दिवशी कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी कुठला वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते। या दिवशी कुठलंही नवीन काम सुरू करू शकता। हा सण विजय, समृद्धी आणि नवीन आशा घेऊन येतो। त्यामुळे सर्वांनी घरोघरी गुढी उभारावी। गुढी उभारताना त्याच्यामध्ये जो वेळू म्हणजे बांबू बांधलेला असतो, बांबूवरती जी गुढी लावतो ते बांबूचं प्रतीक म्हणजे खंबीरपणा आहे। बांबू जितका स्ट्रॉंग असतो तसेच खंबीरपणा असायला पाहिजे। त्याच्यामध्ये जे साखरेचा एक माळ लावलेली असते ती नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी वापरली जाते। कडुलिंबाची एक छोटीशी ब्रांच त्याने लावली जाते। ती याच्यासाठी की बॉडीतील सगळे रोग रेन असतात ते रोग कमी व्हावेत याच्यासाठी वापरली जाते। त्याच्यानंतर गुढीच्या वरती एक तांब्या लावतात। तो तांब्या संपन्नतेचे प्रतीक आहे आणि गुढीला एक साडी बांधतात जे नवीन वस्त्र, ते नाविन्याचं प्रतीक आहे। अशा सगळ्यांची मिळून एक विजय पताका तयार केली जाते, त्याला गुढी म्हणतात। अशी गुढी सर्वांच्या दारी असायला पाहिजे। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।